शरद पवारचा हा गेमच होता. म्हणून शरद पवार आपले बारामती, शिरूर वगैरे ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित होतं. त्यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे समोर आलेले आहेत आणि यामध्ये कुठेतरी एनडीए ही बाजी मारताना पाहायला मिळते. याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट जे आहेत. सर, काय सांगाल? एक्झिट पोल समोर आलेले आहेत. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएचं सरकार पुन्हा राज्यात येताना, देशात येताना पाहायला मिळते. एनडीएचं सरकार हे येणारच होतं. लोकांची मानसिकता ही एनडीएच्या बाजूने होती. 10 वर्षाचा जर कार्यकाल पाहिला मोदी साहेबांचा, तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. मोदी साहेबांनी देशाचं नाव हे जगाच्या पातळीवर अत्यंत उच्च स्थानी नेऊन ठेवलेलं आहे. आणि मग काम करणारा पंतप्रधान, कधी न सुट्टी घेणारा पंतप्रधान, आणि ज्याच्यामुळे इतर देशाला असलेला धाक, हे सुद्धा त्याच्यातलं एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून मोदींच्या वर असलेला विश्वास लोकांनी व्यक्त केलेला आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच जे मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की 400 पार आम्ही जाऊ, त्याला लोकांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. म्हणून सरकार तर कुणालाही जरी विचारलं असतं तर ते म्हणतात ते मोदी साहेबच येणार आहे. एनडीचं म्हणायचं काही कारणच नाही ना. 26-27 पक्ष सगळ्यांचे तोंड एकमेकाच्या विरोधात दिशेला, कसं येणार त्यांचं सरकार? म्हणून लोकांनी भरपूर मतदान हे एनडीएकडे गेलं आणि पुन्हा पंतप्रधानपदी आता मोदी येत आहेत. पण शिरसाट साहेब, ज्या पद्धतीने अबकी बार 400 पार, महाराष्ट्रात अबकी पार 45 पार असे नारे होते, हे कुठेतरी फोल ठरताना पाहायला मिळत आहेत. राज्यात जर पाहिलं तर महायुती कुठेतरी कमी पडली असं पाहायला मिळत आहे. असं नसतं. एखादा आकडा जर दिला, एनडीए म्हणा, इंडिया आघाडी म्हणा, यांनी जे नारे देत असतात, तो नारा देताना एक टार्गेट ज्याला म्हणतो आपण, त्या टार्गेट पॉईंटपर्यंत जाण्यासाठी दिलेले हे नारे असतात. मग 400 म्हणले, मग 399 कसे आले, याच्यावर चर्चा करायची नसते. हा कार्यकर्त्याचा एक उत्साह, जोश एक वाढवण्याचा असतो. काल एवढा सर्व झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षांनी काय सांगितलं, आम्ही 295च्या पुढे जाणार आहोत. आता किती हास्यास्पद विधान आहे. पण तरी त्यांनी कॉन्फिडन्स लूज होऊ दिला का? नाही. म्हणून आम्ही काही कमी पडलेलो नाही. महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील आणि एनडीएच्या तर जागा ह्या आता तुमचा सर्वे आहे. मुळामध्ये जेव्हा ते काउंटिंग होईल त्या टायमाला हा आकडा आणखीन वाढलेला दिसेल. आपण पाहतोय तर सत्तांतरानंतर म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे. मात्र या पहिल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे आकडे हे कुठेतरी वाढताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकूणच 13 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई झाली होती. त्यानुसार जर पाहिलं तर एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडलेले आहेत. 6 जागा त्यांना दाखवल्या, तर उद्धव ठाकरेंना 9 जागा दाखवल्यात. कुठेतरी वरचढ ठरताना पाहायला मिळतात उद्धव ठाकरे. काही वरचढ ठरताना दिसत नाहीये. तुम्ही जे काही अंदाज लावलेले ते अंदाजाचं एक कॅल्क्युलेशन तुमचं वेगळं आहे ना आमचं वेगळं आहे. तुमचा सर्वे आम्ही तुम्हाला नावं ठेवणार नाहीत, कारण की तुम्ही तुमच्या अँगलने पाहतात. उद्धव ठाकरेंना जे काही कॉन्फिडन्स होता की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे जे काही मतं आहेत ते माझ्याकडे येतील, मला त्याचा डायव्हर्ट होतील आणि माझं तो मतदान वाढेल, तसं तो कुठंच झालेलं दिसत नाही आहे. काँग्रेसचं मतदान त्यांच्याकडेच इंटॅक्ट राहिलेलं आहे, ते उबाठा गटाकडे गेलेलंच नाही. उदाहरण म्हणायचं तर सांगली असेल, अनेक ठिकाणी असेल. ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते त्या ठिकाणी उबाठाने शक्यतो थोडासा प्रयत्न केला आपलं मतं तिकडे टाकण्याचा, परंतु काँग्रेसने बिलकुल नाही. काँग्रेसला माहिती आहे की जर पुढे गेले तर उद्या चालून हे आपल्याला यांच्या दारात जावं लागेल. आज हे आपल्या दारात येत आहेत ना, तेच यांच्यासाठी खरी जागा आहे. म्हणून त्यांनी उबाठाला उठूच दिलं नाही. आणि शरद पवारचा हा गेमच होता. म्हणून शरद पवार आपले बारामती, शिरूर वगैरे ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित होतं. त्यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नव्हतं. माझ्याकडे जी सभा घेतली, अवघ्या 1000 लोकांची सभा घेतली त्यांनी. शरद पवारसारख्या नेत्यांनी गेले, म्हणजे एक जाऊन आपलं हजेरी लावायची आणि निघून जायचं. एकही राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता हा संभाजीनगरमध्ये नव्हता. हे परिस्थिती प्रत्येक ठिकाणी होती. म्हणून आता तुम्ही निकालानंतर यांच्यातली भांडणं तुम्हाला पाहायला मिळतील. अंतर्गत वाद यामुळेच विकास आघाडीला मोठा फटका बसणार या निवडणुकीमध्ये असं वाटतं. अंतर्गत वाद हे मुळात पहिल्यापासून होते. त्यात प्रकाश आंबेडकरांशी केलेली यांनी हटवादी भूमिका ही सुद्धा यांना नडणारी आहे. ती एक त्यांना चिडा आणणारी आहे लोकांना. म्हणून आता हे यांच्याकडे वाद प्लस हे बाकीचे घटक पक्षांना केलेली दुरावा हा यांना इथं भोवला जाईल. आणि म्हणून आता
अस्तित्वहीन असलेले पक्ष हे महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहतील. आपण एबीपीच्या एक्झिट पोलकडे कसं पाहता? 6 जागा आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत. हा आकडावरती आपण समाधानी आहात का काय? नाही, एक्झिट पोलचा आकड्याबद्दलचा आम्ही कॉमेंट्स यासाठी करत नाही की ते त्यांचा अंदाज आहे. परंतु तुम्हाला सांगतो 11 ते 12 जागा ह्या आमच्या येणार आहेत. हे तुम्हाला आमचा अंदाज सांगतो. तुमचा अंदाज आणि आमचा अंदाज 4 तारखेला दोघांचा अंदाज मॅच करून पाहू. पण या एक्झिट पोलवरती संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की हे आकडे फक्त एक बनवेगिरी आहे, कॉर्पोरेट कल्चरनुसार आहे. कसं पाहता? संजय राऊत थोडा वेळा झालेला आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका. आणि 4 तारखेला निकाल लागल्यानंतर त्याची बाईट घ्यायला जाताना हेल्मेट घालून जा. तो दगडं मारणार आहे. कारण की एकदा एखाद्याचं फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. असं म्हणतात बाबा, पिसाळलेलं कुत्रं कुणालाही चावतं. अशा पद्धत होऊ शकते, नाकारता येत नाही. कारण की माणसाच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत एकदम जर ब्रेक झाला तर एक तर त्याला अटॅक येतो, नाही तो पागल होतो. तशातला हा प्रकार आहे. म्हणून त्यांनी चॅनल आता मॅनेज झाले असं म्हणेल, पैसे घेतले होते असं म्हणेल. अरे हा एक्झिट पोल आहे, तो काय अंदाज आहेत ते काय मतदानाच्या पेटीत घुसलेत का? म्हणून याला एक्झिट पोलला अंदाज म्हणूनच पाहायचं असतं. परंतु त्यांच्यावरही टीका करायला यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून अशा लोकांकडे तुम्हीही लक्ष देऊ नका. तुमचा जो एक्झिट पोलचा अंदाज आहे आम्ही त्याचा तर सन्मान ठेवतो. परंतु जर चुकलं तर तुम्ही हो म्हणायला काही मागं पुढं पाहणार नाही. 4 तारखेला आमच्या जागा या महाराष्ट्रामध्ये जास्त आधी येताना तुम्हाला दिसतील. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुका त्याचबरोबर पाठोपाठ असलेल्या विधानसभा निवडणुका नेमकं कसं असणार आहे? लोकसभा निवडणुकीत अनेक अंदाज हे वर्तवल्यात, ते विधानसभेत आपण दुरुस्त करणार का? हेच होणार ना. आता जेव्हा महायुती सत्तेत येईल त्या टायमाला असलेला जोश, मतदाराचा कौल जो आलेला आहे त्याच्यानुसार आता जोशाने काम केलं जाईल. आणि मग पुन्हा कोणत्या भविष्यवाल्याला विचारायची गरज राहणार नाही. लोकांनी जे मतदान केलं आहे, जो सन्मान आपला केला आहे, जो आपल्याला साथ दिली, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जावं लागेल. आणि त्याच भावनेतून तुम्ही अंदाजावर निवडून आलेले नाहीत, तुम्ही तुमच्या स्टेटमेंटवर निवडून आले नाही, तर लोकांनी दिलेल्या मतदानाच्या आधारावर तुम्हाला सत्ता मिळाली, हे कधी विसरता कामा नये. म्हणून विधानसभेला सुद्धा विजय हा आमचा होणार आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.